तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी खरं तर आपण फिल्मचं प्रमोशन आपण मराठी फिल्मचं कंटिन्यू करत असतो. पण खरं तर माझ्या आवडत्या कलाकाराला आज आपण या ठिकाणी भेटायला आलो. म्हणजे अथर्व ह्याच्याने एक रील्स मध्ये एक खरं तर एक ट्रेडमार्क सेट केलेला आहे. आणि इतके वेगवेगळे कॅरेक्टर आणि इतक्या म्हणजे वेगवेगळ्या कॅरेक्टर थ्रू तो कमी ह्याच्यामध्ये तो खूप लहानापासून ते वयस्कर सर्व त्याला एक प्रेम करतात असं म्हणजे त्याचे सर्व कॅरेक्टर आहेत. आणि आता तुम्ही छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावरती त्याची एक झेप घेतलेली आहे. आणि त्याच फिल्मचं नाव आहे तुंबाडची मंजुळा. त्यासाठीच आपण त्यांना भेटायला आलोय. तर तुंबाडची मंजुळा हे film जे आहे तुमच्यापर्यंत कशी आली, म्हणजे त्याला एक छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावर कसा होता? छान असेल म्हणजे प्रवासातून कंप्लीट म्हणजे प्रवास आताशी सुरू झाला. जस्ट अंड्याबद्दल निघाले इतकं मोठ्या विमलदर दादा आहे तो कास्टिंग डायरेक्टर आहे. त्याच्या टीमनी माझं डायरेक्शन घेतलं. त्यांनी माझे व्हिडिओज बघितले होते. मग त्यांनी मला विचारलं असं असं आहे ऑडिशन देऊ शकतो. गेलो ऑडिशन दिली आणि येस गॉड ब्लेस सिलेक्ट चांगलाच झाला आणि परफॉर्मन्स मी चांगलाच दिला. तर खूप छान झालं ऑडिशन. एकदम इझी म्हणजे येणारी गोष्ट सांभाळून घेतलं मला खूप सगळ्यांनी. म्हणजे असं दाखवून नाही दिले की नव्हते काय. चिटू सर, ओम सर, उषा मॅम सगळ्यांनी एकदम असं एकदम लहान भावासारखं मला ट्रीट केलं. ऍक्च्युली म्हणजे बऱ्यापैकी मराठीमध्ये अशी एवढी मोठी स्टारकास्ट नसलेलं म्हणजे कमी फिल्म होतात. आणि ह्या फिल्म मध्ये तर मला वाटतं एक 15 ते 20 जण तर आहेत कलाकार आपले मराठीतले. तर इतक्या लोकांमध्ये म्हणजे एकदम ते लोक तर म्हणजे त्याच्यामध्ये नावाजलेले किंवा त्यांनी एक्सपिरियन्स फिल्मचाच आहे किंवा ऍक्टिंगचा खूप प्रॉपर आपल्या मोठ्या कॅमेरा समोरचा एक्सपिरियन्स आहे. तर नवीन नवीन तुला गेल्यानंतर स्टार्टिंगलाच काय असं म्हणजे दडपण आलं किंवा थोडंसं एक बोलायच होतं माणूस की बाबा आपण रील्स करतो किंवा हे पण फिल्म आहे तर तसं? नाही तसं नक्कीच म्हटलं जसं की तिथे कोणी मला लावले हजार पण नाही लागलं. तर म्हणजे एका लहान भावासारखं तरी थांबावं. थोडं नर्वसनेस होता पण मी माझी 100% दिलं. पण त्याच्यावर काय म्हणू शकतो आपण फॅमिली बॉन्ड झाले. लाईक ते दादा पण तिथे सगळं खाऊनचे दादा बघून सगळ्यांचे एकदम छान झाले. त्याच्यामध्ये असं मला एकदम वाटलं नाही की काय वेगळं एकदम छान झालं. ट्रेलर तर आपण बघितलं. ट्रेलर मध्ये खरं तर कळते की कॉमेडी प्लस म्हणजे हॉररचा फरक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे सस्पेन्स किंवा असं म्हणजे नीट खरं तर मंजुळा कोण आहे किंवा असं ते कळून आलं ते असतात ते रिव्हिल बघितल्यावर होईल. पण अजून कोणते वेगळे जॉनर्स आपल्याला बघता येईल? कॉमेडी आहे, कबड्डी आहे. माझा परफॉर्मन्स पण आहे आणि लोकांना खूप आवडणार. म्हणजे काहीतरी वेगळ्या प्रकारचा प्रयत्न केला आहे मूवी. मी जसे सर म्हणते की त्यांनी एक पाहिलं छान केलं. काहीतरी तुम्हाला मराठी लेजेंड्सनी काहीतरी भारी दिलं. आपल्या रील्स तर शूट वगैरे करतात. रील्स मध्ये कसं आपल्याला ऑन द स्पॉट तुम्ही ऍडिशन वगैरे घेत असाल किंवा ऑन द स्पॉट नवीन काहीतरी जागेवर सुचलं तर तिथे समजा तुम्हाला तुमच्या कॅरेक्टर मध्ये सुचलं असेल ऑन द स्पॉट तर तुम्हाला ते घेता आलं किंवा असं काय? नाही म्हणजे खूप वेगळंच आहे मध्ये दोन्ही गोष्टी खूप कॉम्प्लिटली डिफरंट आहेत. आणि तेच म्हणजे रील्सचं वेगळं असतं. रील्सला पण मेहनत आहे, मूवीजला पण मेहनत आहे, सगळीकडे मेहनत असते. माझं थोडं वेगळं होतं म्हणजे थोडं घाबरलेलं असतं, नर्वस तर असणारच. मी माझं 100% दिलं आता. आणि कॅरेक्टर नक्की कॅरेक्टर काय तुमचं? थोडं सागर कॅरेक्टर कॅरेक्टर असं आहे की ते मूवी बघितल्यावरच की अरे ठीक आहे आता मूवीचं दोन दोन दिवस बाकी आहेत. म्हणजे बघितलं असेल पंडित बनलं. पंडित बनले. आता बघा तुम्ही पुढे काय. आणि आपले मकरंद सर पण म्हणजे बाहेरून मला वाटते नंतर बोलावलेले वगैरे पंडित आहेत. आणि इतके सुंदर त्याच्यामध्ये नाही तर मला माहिती. तर आपण फक्त एक हे विचारूया की एवढी मोठी स्टारकास्ट असल्यामध्ये एखादं नक्कीच काय ना काहीतरी पंडित दिसला किंवा एक आठवणीत राहणारा किस्सा तर नक्कीच झाला असेल तर कसा काय? हो म्हणजे सगळे लोक मस्ती करायची माझी कारण मी लहान होतो झोपलेलो एकदा असायचो. मला माहिती आहे सगळ्यांनी फोटो काढले आणि जेव्हा भेटतात फोटो दाखवतात हे बघतो हे बघतो ते मला कशाला झोपतो. सरांनी माझा पाय खाली उठवलेला त्यांनी पण म्हणजे ते मस्ती करायचे ते पण आले.
कोणतरी बोलतो ओमसा तुला मिशी गाडी करते. म्हणजे बरीचशी मजा मस्ती झाली आणि बऱ्यापैकी शूटिंग म्हणजे कुठे झालं, कोकणात झालं, कुडामध्ये. आणि या शूटिंग म्हणजे किती दिवसाचं असं म्हणजे हे होतं शूटिंगचं शेड्यूल की बाबा एवढ्या महिन्यामध्ये कम्प्लीट झाले आणि त्याच्यानंतर मग एक असतं ना की थोडे दिवस थांबून मग तुम्ही वेट करतो की हा आता आपल्याला सगळ्यांसमोर हे रिव्हील करता येईल असं. 1 महिन्याचं शूट होतं, 1 महिन्याची 3 days होतं, एवढं शूट संपवलं माझं येऊन जाऊन होतं तेवढं. म्हणजे येऊन जाऊन तुम्हाला म्हणजे आपलं हे जे डेलीचं तुमचं रुटीन आहे त्यानुसार ते ऍडजस्ट करावं लागलं. आता एक रील स्टार आता बऱ्यापैकी फिल्मवाले म्हणजे हिंदीमध्ये पण असेल मराठीमध्ये पण असेल तर बऱ्यापैकी त्यांना अप्रोच होत आहे आणि त्यांना पण संधी भेटते. आधी असं होतं की म्हणजे हिंदीमध्ये जे कलाकार म्हणायचे की मध्ये आपले इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना ऍक्टिंगचा त्यांना फिल्म वगैरे भेटतो वगैरे सगळं ठीक आहे. पण आता त्यांना पण ती संधी भेटते तर त्याबद्दल काय सांगाल की आता जास्तीत जास्त तुम्हाला पण प्लॅटफॉर्म उपलब्ध मिळेल. रील स्टार तर मला म्हणणार नाही म्हणजे नॉट जस्ट कंटेंट क्रिएशन. तर मला असं नाही वाटलं, मला त्याच्यावर वाटत नाही ज्यांना हिट आहे त्यांना नव्हती ते त्यांचं ओपिनियन. मला काय तुमच्या ओपिनियनशी मॅटर नाही करत म्हणजे मी ऐकून घेणार पण मला काम करायचं 100%. आणि ते आपण थांबू नाही शकत, थांबायचं. आता सुरुवात तर झाली पण एक बकेट लिस्ट मध्ये असतं की हे करायचं किंवा ह्या कलाकारावर सुरू हिंदीमध्ये असं म्हणजे आता काय काहीतरी मोठा करायचं, हॉलिवूड पर्यंत जायचं, हॉलिवूड मध्ये जायचं. पुढे पाईपलाईन मध्ये आहे काय माझा फेवरेट सरांसोबत काम करायचं आणि नक्कीच होणार. आणि एक फिल्म बद्दल जर आपल्या प्रेक्षकांना सांगायचं झालं तर तुम्ही सांगा की म्हणजे तुम्ही फिल्म कधी रिलीज होते आणि अप्रोच करा की आपल्या फिल्मला प्रतिसाद द्या किंवा मराठी मूवीजला अपडेट होणार म्हणजे बघायला गेलं तर युनिक आणि वेगळी फिल्म वाटते. ह्या वर्षी खूप चांगलं मराठी फिल्म आहे. आता सुपर येऊन गेली. आता एक मराठीचं पहिले युनिव्हर्स पण क्रिएट होते त्याच्यामध्ये एक गव्हाड कुंडा म्हणून आणि आता ही मराठी म्हणजे तर मराठीचं एक म्हणजे आधी म्हणत होते की थोडं नावफोड आहे तर तसं मराठी भारी होतं, आधी पण भारी होतं, आताही भारी आहे आणि पुढे जाऊन पण भारीच असतं. मराठी टॉपच्या लेवलचा आहे आणि ह्याच्यासारखे विषय खरं तर मराठी सारखे विषय होत नाहीत. आणि जरी झाले तरी ते आपले जे चांगले विषय ते कॉपी करून ती लोक लिहितात बरोबर करतात. तर तुम्ही सांगा की रिलीज कधी होते आणि फिल्म बद्दल आपल्या प्रेक्षकांना अप्रोच करा की येऊन बघितलंच पाहिजे तुमच्या फॉलोअर्स नाही. आमचा मूवी होतोय सगळ्या चित्रपटगृहात फॅमिली सोबत नक्की बघा, फ्रेंड्स सोबत बघा, गर्लफ्रेंड सोबत बघा, सर्वांसोबत बघा आणि खूप हसा आणि एन्जॉय करा. आणि एक मला शेवटचा प्रश्न विचारायची एवढं 10-15 जण होते त्याच्यामध्ये तुमचा एक खास कलाकार पण होता की बरोबर मला स्क्रीन शेअर करायला म्हणजे सगळेच होते. सई मॅम होत्या, उषा मॅम होत्या, पण माझं आणि ओम सरांचे खूप जास्त आणि शार्दूल सर त्यांच्यासोबत खूप चांगलं म्हणजे एक सीन चालू असताना असं कधी दडपण आलं की माझं थोडस वगैरे होते असं झालं कुठल्या सरांनी सांगून घेतलं, सगळी सांगितलं असं आणि ऑलरेडी सांगून ठेवले की हाऊ द ग्राफिक्स गोईंग कसं करायचं. नवीन आपल्या न्यूज मध्ये पण आता वेगळं आपल्याला पब्लिकला काय बघायला मिळते तर बरेचसे कॅरेक्टर तुम्ही रिव्हील केले. आता अजून एक नवीन कुठले कॅरेक्टर खूप काही बघायला भेटलेलं आहे. आता डिस्क्लोज नाही करत, 100% आमचं टीमचं सगळं काम चालू आहे त्याच्यावर. नक्की 100% तुम्हाला ते एक वाईल्डनेस आहे तो एकदम युनिक एकदम असं नॉनस्टॉप कॉमेडी नॉनस्टॉप सगळं बघायला भेटतं 100%. तोपर्यंत खरं तर मी सांगितलं होतं की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे धनराज चितोळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुंबाडची मंजुळा हा 5 जूनला सिनेमागृहात आपल्या जवळच्या जाऊन बघायला विसरू नका. धन्यवाद. असंच आपण नेक्स्ट जेवढे पण अथर्वच्या फिल्म येतील तेव्हा पण आपण प्रमोशनला नक्की भेटणार आहे आणि खूप भरपूर म्हणजे जास्तीत जास्त फिल्म्स लावायच्या ह्या वर्षांमध्ये तीच प्रार्थना.
धन्यवाद. थँक्यू.